अचानक आपल्याकडे इतक्या चहूबाजूंनी सगळं लक्ष आपल्याकडे असताना नक्की आपण काय करावं असा एक संभ्रम तयार होतो ना, तशा संभ्रमात मी बराच काळ होते. आता ते जरा सेटल झालंय. म्हणजे आता माझे खूप इंटरव्ह्यूज लोकांनी पाहिले तर सारखी बया हीच दिसते अशाही कमेंट्स करतात. तर मला आता परवा कोणीतरी भेटून असं म्हटलं की तुझे खूप रील्स बघतोय मी. तर मला मनात आलं बघतोय नाही, तुला दाखवले जात आहे, फार चॉईस नाही. मला ना मज्जा येते ऍक्टिंग करायला आणि मी तेवढ्यासाठीच ऍक्टर आहे असं मला वाटतं. त्याच्या आजूबाजूचं सगळं नंतर येतं. याने मागणी केली होती गिरिजाकडे की गिरिजा मी काही बोलले तरी तू हस, तुला हसायला नाही आलं तरी पात्र म्हणून तू हस, कारण माझ्या विनोदावर जर लाफ्टर नाही आला तर किमान तुझ्या हसण्यावर तरी लाफ्टर येईल. प्रोमोमध्ये पण एक डायलॉग आहे कंगनाजीचा. ती असं म्हणते की आशा शेलार म्हणतात की प्रोसिजर आणि प्रोटोकॉल फॉलो करत. टेररिस्ट अटैक का क्या प्रोसीजर प्रोटोकॉल होता है? हम लोग इम्पोर्टेंट नहीं है, मगर हम जो करते हैं वो इम्पोर्टेंट है. बुद्धी आणि सौंदर्य याचं कॉम्बिनेशन आणि तेही भन्नाट कॉम्बिनेशन आणि ते तिघांमध्ये असेल, ते ट्रिपल असेल तर ते नेमकं काय असू शकेल तर ते माझ्यासोबत आहे आता. आणि आय लव्ह यू म्हणून आय लव्ह अमित. गिरिजा, ईशा आणि स्मिता म्हणजे तुम्हाला पोस्टर बघताना आणि अर्थात रसिका असं बघितल्यावरच इतकं छान वाटलं कंगनाबरोबर. म्हणजे भारत भाग्यविधाता हे टायटल आणि या पद्धतीचेच चेहरे आणि त्यातलं मराठपण आणि अर्थात 19ला पुन्हा गव्हर्नर, पुन्हा चिन्मयही, त्यामुळे मराठी कोशंट तशा अर्थाने तो झेंडा वेगळ्या अर्थाने आपण ते बायफर्केशन नको करूया की मराठीवालं वगैरे, पण तरीही एक अभिमानाचा ऊर तर भरून येतो ना या सगळ्यात. कसं वाटतंय? आणि अर्थात नॅशनल क्रश वगैरे हे शब्द आम्हाला हल्ली कळायला लागलेत आणि त्याचा समानार्थी शब्द गिरिजा असं म्हटलं जातं. काय वाटतंय गिरिजा ह्या सगळ्या आता म्हणजे खऱ्या अर्थानं हे सगळं जुळून येतंय, वेगळ्या अर्थानं आयुष्यातलं एक वेगळं पर्व सुरू झालंय, हुप्पा हुया किंवा त्याच्या अलीकडे असणारी गिरिजा, ते आत्ताचं काय सांगशील या सगळ्याबद्दल? काय सांगू, काय काय सांग थक्क करणारच आहे हे सगळं. काय म्हणजे ते काय ते नॅशनल क्रश वगैरे काही मला अजून माझ्या फार आकलनात आलेलं नाही पूर्ण त्याचं कॉज अँड इफेक्ट. म्हणजे बटरफ्लाय इफेक्ट आहे मग तो असं. पण मजेदारच आहे. हा म्हणजे मजेदारच आहे. खूप अचानक आपल्याकडे इतक्या चहूबाजूंनी सगळं लक्ष आपल्याकडे असताना नक्की आपण काय करावं असा एक संभ्रम तयार होतो ना, तशा संभ्रमात मी बराच काळ होते. आता ते जरा सेटल झालंय. म्हणजे आता माझे खूप इंटरव्ह्यूज लोकांनी पाहिले तर सारखी बया हीच दिसते अशाही कमेंट्स करतात. त्यामुळे आता ते पीपल आर ऑल्सो लिटल ओव्हर इट. आणि म्हणजे बहुतेक लोकांना असंही वाटत असेल की मला खूप इंटरव्ह्यूज द्यायला आता अचानक आवडत आहेत. तर तसं नसून माझे खूप जुने इंटरव्ह्यूज खोदून काढून ते रिपोस्ट करण्यात आलेले आहेत. आता म्हणजे अल्गोरिदम नक्की कसा वर्क होतो हे सामान्य माणसांना कळतं कळत नाही ह्याबद्दल माझं काही मत नाही आहे. पण मुळात तुम्ही एक चेहऱ्यावरती क्लिक्स यायला लागले की मग ते तुमच्या पोस्ट दिसायला लागतात. इतकाच तो साधा हिशोब आहे. तर मला आता परवा कोणीतरी भेटून असं म्हटलं की तुझे खूप रील्स बघतोय मी. तर मला मनात आलं बघतोय नाही, तुला दाखवले जात आहे, फार चॉईस नाही. असं खूप व्हॉलंटरीली मी काहीतरी प्रोएक्टिव्हली चूज करून बघतो असं नाहीये. इट हॅव बीन पुट इन युअर फेस. म्हणजे तुला काही ऑप्शन नाही आता. सॉरी अबाउट दॅट. तर थोडंसं तितपतच ते सिरियसली मीही घेतलेलं आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, त्या निमित्ताने अनेक अमराठी प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांना आत्तापर्यंत माझ्या कुठल्याच कामाची काहीच कल्पना नव्हती. ज्यांनी माझं काहीच काम पाहिलं नव्हतं ते माझं काम बघू लागले. तर हा एक खूप मोठा फायदा आहे. आणि मी आत्ता मगाशी म्हणाले तसं की या निमित्ताने माझ्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला मला 4-5 नवीन लोक येऊन भेटतात आणि म्हणतात की आम्ही आधी कधीच नाटक पाहिलं नाही, आम्ही पहिल्यांदा नाटक बघायला आलो आहे, आम्हाला खूप आवडला हा अनुभव. आणि तुमच्या सोशल मीडियावरच्या एका इंटरव्ह्यूमुळे किंवा तुमच्या पोस्टमुळे बरंच मिस केलं. आणि तू खरं तर ते गुजराती किंवा हिंदीमध्येही करावंस अशी एक मी इनफॅक्ट तू आणि जित्याने तर नक्की करावं. आता तुम्ही तितकंच असं काय म्हणतो असं रसरसलेले अजूनही आहात आणि
मच्युअर्ड होत जाताना ते अधिक वाईन सारखं हे होत राहावं अशा ते दोन पद्धतीचं आहे. स्पेशल फार वेगळ्या हो ऍब्सोल्युटली यार तसं- फार वेगळ्या रसाने करू शकतात ते. नाही आणि क्षितिजनेच ते करावं म्हणजे तुम्ही तिघही इनफॅक्ट हिंदीत तेवढंच दमदारपणे करताय. मला असं वाटतं ते नाटक पुन्हा जर करायचं असलं तर ते मी त्याच टीम बरोबर करू शकेन. त्यामुळे Absolutely. आता जितू पाठ्या या सगळ्यांना एका पानावर आणणं हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याबद्दल आपण नंतर खाजगीत बोलूया. पण आता अर्थातच त्या सगळ्यांचं पण वेगवेगळं काय काय बरंच सुरू आहे आणि मला खूपच आवडेल ते नाटक परत करायला. पण या निमित्ताने माझ्या नाटकाला नवीन प्रेक्षक मिळतोय. ठकीशी संवाद, अमेय गोसावी हे सगळं एक वेगळंच आपलं एक वेगळं जग आहे. तर असं मजा आहे सगळी. आणि आता ही फिल्म म्हणजे मी आणि स्मिता आणि कंगना असा मी एक इंटरव्ह्यू करत असताना हा विषय निघाला तर कंगना म्हणाली की म्हणजे ह्याचा वापर करून आता फिल्म प्रमोट कर. तर मुळात तोच हेतू आहे की हे जे काही ट्रॅक्शन आहे ते आता असं डायव्हर्ट व्हावं इथे. पण ऍक्च्युली तिच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. ऍक्च्युली नॅशनल क्रश होणं ही अपॉर्च्युनिटी नसून ही एक जबाबदारी आहे. या निमित्ताने गिरिजा सांगू आता इच्छिते. हे reel कापतील आणि ही लय स्वतःला हुशार समजते आणि कुठली नॅशनल क्रश स्वतःला काय खरंच नॅशनल क्रश समजायला लागली का. तर एक बेसिक आपल्याला जमिनीवर आणायला कॉमेंट्स असतातच. खरंच तू वाचतेस कॉमेंट्स त्याचा इम्पॅक्ट होतो म्हणजे नाही मी कॉमेंट्स वाचत नाही पण माझे काही वाह्यात मित्र Screenshots ते मला स्क्रीनशॉट काढू काढू कॉमेंट्स पाठवतात की हे बघ ह्यांचं काय म्हणणं आहे ते बघ. पण यात सुरुद आहे. सुरुद काही काळ आधीपर्यंत ना कॉमेंट्स मध्ये भांडायला लागायचं लोकांशी माझ्या वतीने. तर मी त्याला म्हटलं मला हे खूप अनलाईक सुरू आहे की तो Absolutely. अनलाईक तो खूप भांडकुदळ माणूस आहे आणि त्याला खूप हो सुरुच कोकिलोचं कोणीही हे सुरुच सारखा साधा अत्यंत मितभाषी आणि गिरिजा अत्यंत मनातल्या ये ना मनात घरी राहायला 4 दिवस ये की घरी राहायला. गिरिजा मनातल्या मनात म्हणत असेल आजूबाजूच्यांनी तरी शिंका यार हे सत्य आहे असं वाटतं. माझा एक सुरुद बरोबरचा इंटरव्ह्यू होता त्या जोडी तुझी माझी नावाचा. त्यात सुरुद इतका सालस आणि शहाण्या मुलासारखा वागलाय की लोकांना मी काष्ट वाटायला लागले. त्या इंटरव्ह्यूच्या खाली कॉमेंट्स मध्ये लोक ही तर त्याला बोलूच देत नाहीये ही जरा अकाऊच वाटते मला. तर माझं झालं की हे कसं झालं. आणि सुरुद हे किती असं फसाड छान आणि पद्धतीने सुरुद इतका डॅम्बीस माणूस आहे ना त्यांनी त्याचा आविर्भाव अजिबात सोडला नाही. पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये अत्यंत एक त्यांनी जाऊ दे, हे संभाषण दुसरीकडे चाललंय. तर तो भांडायचा. पण आता त्याला मी सांगितलंय की तू प्लीज नादी लागू नको कोणाच्या. पण माझ्या अजून काही मला ते खूप आवडतं की एक नेगेटिव्ह कॉमेंट आली की त्याच्यावरती बाकीच्यांच्या पॉझिटिव्ह त्यांचं भांडण आपसात भांडण होतं. ते मला ते कॉन्व्हर्सेशन वाचायला मला खूप आवडतात. ते जे असतं ना की असं 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 जे काही वाईट तुझ्या बापाचं खातं का तर माझं असं अच्छा लढ बाप्पू माझ्या लढा काही हरकत नाही. तर मला खूप मजा येते ते सगळं वाचून. तर ते सगळे जे माझ्या वतीने कॉमेंट्स करतात माझ्या पक्षातून त्यांना मी मनापासून त्यांचे मी आभार मानते या ठिकाणी. स्मिता हे सगळं ज्या पद्धतीचं सुरू आहे अगदी जोगवाच्या अलीकडपासूनचा भोईवाड्यापासूनचा जो स्ट्रगल आहे तो इथे येऊन वेगळ्या अर्थाने आज मोठ्या स्क्रीनवर दिसणारी तू पडद्यावर होर्डिंग्सवर हे सगळं काय म्हणजे काय नेमकं मनात भावना असतात आणि मडवरून येऊन शूटिंग करणं वगैरे हे जे काय जद्दोजहद आहेत म्हणजे लोक साता समुद्र पाराहून येतात तू मड जेट्टी क्रॉस करून येतेस. म्हणजे काय मुळात मी ज्या ठिकाणी राहते तिकडे स्वप्न बघायला परमिशनच नाही कारण की ते स्वतः एक स्वप्नवत ठिकाण आहे ते. आणि शेजार पंकज त्रिपाठी वगैरे असं असेल तर काय आहे नॅशनल क्रश शेजारी वगैरे. मग आता तेवढीच एक कमी राहिली होती की बाकी सगळे संस्कार पंकज त्रिपाठी नीरज कबी वगैरे अमित बिमित असे संस्कार होत होते. ह्याची ही बाजू एक रिक्त होती. तर देवाने म्हणाले की हेही संस्कार हिच्यावर यायला पाहिजेत म्हणून गिरिजाला त्यांनी स्मितासाठी पाठवलंय. ऍब्सोल्युटली कारण मी तिच्या घरी गेले त्याला ती मला एवढं सांगत होती की तू या बाजूला येणं किती गरजेचं आहे. या बाजूला येतात ना ते लई विकतात लोकांना. एक सगळे इकडे येऊया म्हणजे आम्हाला तिकडे जायला नको. जसं एक बिंबिसार नावाची गोष्ट होती बिंबिसार नगर तिथे स्वतःच एक स्टुडिओ बांधला असता तरी
ऍब्सोल्युटली. सुरुदला एकदा मी म्हणाले होते की सुरुद अरे इकडेच आहे सगळं, म्हणजे प्रोड्युसर पण इकडे, ऍक्टर पण इकडे, स्क्रिप्ट रायटर पण इकडे, सगळेच इकडे, आपण इथल्या इथेच एक फिल्म करूया ना त्याच्यात. मजेशीर आहे असं वगैरे अशी एक त्याने कमेंट दिली होती. पण हां, तुझ्या प्रश्नाकडे येते की जसं तू म्हणालेस की हे होर्डिंग्स हे सगळं वगैरे, तर मी मगाशी सुद्धा म्हणाले की माझा जो आयुष्यातला सगळ्यात बेस्ट पिरियड असतो ना अमित, तो त्या ॲक्शन आणि त्या कटमधला पिरियड आहे, ज्याच्यामध्ये मी खरंच लाईव्ह तशा अर्थाने या फील्डमध्ये ज्यासाठी मी आलेली आहे, तर तो माझा सगळ्यात ब्राईट अँड लाईव्ह पिरियड आहे. त्याच्या पुढचं काय जे आहे ना ते अत्यंत माझ्यासाठी मला असं वाटतं की ह्या गोष्टी हे जर करायचं असेल तर हेही करावं लागतं, अशा पद्धतीने माझा एक सूर असतो, माझा एक हे असतो. पण त्याच्यामध्ये मी माझ्या स्वभावाला आणि मी माझ्या सगळ्या गोष्टींना बदलती आहे आत्ता, की फक्त तेवढंच नाही, ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली महत्त्वाच्या आहेत आणि ह्यासुद्धा तुमच्या जबाबदाऱ्या आहेत आत्ताच्या सगळ्या गर्दीमध्ये तुम्हाला तुमचं काम योग्य पद्धतीने पोहोचवणं. कारण की फायनली काय, हा ऑडियन्सचा जो पोल असतो तोच तुमच्या कामाला ॲप्रिसिएट, तोच तुमच्यासाठी एक पुढे गेल्यानंतर अपॉर्च्युनिटी पण असते की तुम्हाला वैविध्यपूर्ण भूमिका विचारल्या जातात आणि या सगळ्या होत जातात. पण तुला आत्ता मला कसं वाटतं असं जो तू म्हणशील ना, तर मला दिवसा तू रात्री मी वगैरेचा जो स्ट्रगल होता, आय नो अत्यंत तू नाटकाच्या फार जवळनं बघितलायस. त्यामुळे तुला काय वेगळा सांगायचा. पण नाटक हो, तुला आपल्या तेरा मुझसे है पहले का तुला हे नाता माहिती आहे ना त्याचं कोई? ओरिजिनल माहिती आहे गुजराती मला. होतं. हो, आम्ही जेव्हा आणि नाटक त्यात करत मी होतो. होते. हो, म्हणून तर मी म्हणाले ना, तेरा मुझसे है पहले का नाता कोई. मला हे माहीतच नव्हतं. मला माहित होतं, कळलं ना, उगाच नाही येत प्रेम असं. तुला खूप माहिती आहे. शी इज नॉट अपडेटेड, आय एम अपडेटेड. ओके फाईन. मारतीन मला हिचे फॅन्स वगैरे. ही कोण आली मोठी शहाणी नॅशनल क्रशला म्हणून. हिचं काय आहे मध्येच वगैरे असं. माफ करा, आधीच माफी मागते. तर मला असं वाटतं की अमित, मला ना एक खूप आतमधनं एक स्फूर्ती आणि प्रेरणा देणारी जी गोष्ट आहे ना आत्ता आज मी तिला, ती म्हणजे ॲक्टर म्हणून ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये कामं करायची आहेत, वेगवेगळ्या उदाहरणार्थ झारखंडी लँग्वेज असू देत किंवा अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये कामं करायला मिळतात ना, मला त्याचं खूप की हेच मागितलं होतं देवाकडे आणि इट इज कमिंग, इट इज ऑन द वे, आय कॅन सी इट की हे ऑन द वे आहे. आणि फक्त भाई ते आलंय आता, पण ते समोर आलेलं जे ताट आहे ते मी नीट जेवावं, त्याच्यासाठी मी तयार राहावं. कुठलेही असे डिस्ट्रॅक्शन्स माझ्या आयुष्यात, माझ्या स्वभावात येऊ नये, जेणेकरून ते मला नीट खाण्यापासून थांबवतील. सो ही भावना एक आहे, ती मला एक खूप अल्टिमेट भावना आहे की ज्याच्यामध्ये की एक मिनिट, हे डिस्ट्रॅक्टिव्ह आहे, हे डिस्ट्रॅक्टिव्ह आहे, अशी मी सारखी इथे घुसायचं नाही. आपला फायनल गोल काय, आपला फायनल हे काय, हे सतत सातत्याने मी ह्या सगळ्या प्रकारामध्ये सांगत असते. उदाहरणार्थ तू जर बघत असशील तर दिस इज ही म्हणजे फक्त मनोज सरांबरोबर दृश्यमची जी रुख फिल्म केली होती त्यावेळेला वगैरे आम्ही प्रमोशन्सला होतो. जोरमला मनोज सर होते, मला अवॉर्ड मिळालं म्हणून मला ते US वगैरे असा सगळा दौरा आला. पण खऱ्या अर्थाने प्रमोशन करते का फिल्म पोहोचवण्याची जबाबदारीवालं जे काम आहे, मराठी सोडल्यास हे हिंदीमधलं पहिलंच आहे. म्हणजे अमेरिकाला सनडान्समध्ये निवड झाली म्हणून सनडान्सला मी गेले किंवा काय. पण आता मागच्या वर्षी कान्सला सिस्टर मिडनाईट झाली होती, पण तिथे आम्ही गेलोच नव्हतो. सो दिस इज फर्स्ट टाइम की ही पण एक जबाबदारी आहे. इट इज नॉट जस्ट दॅट आत्ता इथे बसून आपला इंटरव्ह्यू होतोय, आत्ता इथे बसून आपला फायनल मोटिव्ह काय, तर आपल्याला ही फिल्म लोकांपर्यंत पोचवायची आहे. सो दिस शुड नॉट बी फॉरगिव्हन. म्हणजे हे आपल्याकडनं विसरता कामा नये. त्याच्यासाठी जो एक करेक्ट माइंडसेट आहे ना, तो टिकवणं तो मला चॅलेंजिंग वाटतो. क्या बात आहे. ईशा, कास्टिंग डायरेक्टर ते इथपर्यंतचा जो प्रवास आहे, व्हाया लंडन वगैरे असं सगळं कशा अर्थानं वाटतंय, आणि आता या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे गुलकन सारखं एक तितकंच मुरलेलं रसाळ फिल्म आल्यानंतर, आणि ते तितकंच पोकर फेसने, ती तितक्याच आनंदाने आणि तितक्याच म्हणजे तो निरागसपणा आहे ना, तो बेगडी किंवा कृत्रिम वाटत नाही. ही तिची जी खासियत आहे, आणि इतकं सालस आणि साधेपणाने, सात्विकपणाने हे कसं काय जमतं म्हणजे हे सगळं. मी खरं सांगू, मला ना मज्जा येते ॲक्टिंग करायला आणि मी तेवढ्यासाठीच ॲक्टर आहे असं मला वाटतं. त्याच्या आजूबाजूचं सगळं नंतर येतं. मला ते
आधी मी कॉलेजमधनं सुरू केलं एकांकिका वगैरे सगळं. त्याच्यानंतर मी शास्त्रीय कथक डान्सर आहे आणि मला मी कथकमध्ये MA केलं आहे. तर मला ना नेहमी असं वाटायचं की कथक डान्सर म्हणजे एक शास्त्र शिकलेली डान्सर असताना मला ना समोर कोणाचाही डान्स बघताना ते असं शिकली नाही आहे ना असं ते जो डिफरन्स कळायचा ना, तर ते मला नेहमी ॲक्टर म्हणून वाटायचं की ज्यांना कळतं त्याचं क्राफ्ट त्यांना कळत असणार यार ही कुठे कमी पडते किंवा काय हिचं कमी आहे. त्यामुळे तिथे मला सुरू झालं की यार मला शिकायचं आहे. मग त्यामुळे मग मी लंडनला शिकायला गेले आणि मग परत आल्यावर कोविड हॅपन्ड आणि म्हणून मी कास्टिंग करायला लागले. आणि कास्टिंग ऑल्सो वॉज व्हेरी हेल्पफुल, कारण का टेबलच्या त्या बाजूला काय घडतं, काय एक्झॅक्टली तुमच्याकडनं हवं असतं. आणि ॲज अन ॲक्टर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जितकं डेस्परेटली तुम्हाला काम हवं आहे तितकंच डेस्परेटली त्यांना पण कास्टिंग संपवायचं आहे. त्यामुळे आपण ना ऑडिशनला जाताना जी भीती असते ना की ते परीक्षा घ्यायला आपले कोणीतरी परीक्षा घ्यायला नाही बसलंय, दे ऑल्सो वॉन्ट टू फिनिश देअर जॉब. दॅट हेल्प्ड मी एज अन ॲक्टर. त्यामुळे किती इंटरेस्टिंग सांगितलं, म्हणजे त्यांना मागणी आपण पुरवठा आहोत. आणि द प्रेशर इज ऑलवेज ऑन आवर साईड. पण ते त्यामुळे कास्टिंगनी मला खूप मदत केली, ड्रामा स्कूलनी मला खूप मदत केली. म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की ह्यात काय शिकायचं, पण ज्याला ॲब्झॉर्ब करता येतं ना तोच कुठेही गेला तरी शिकू शकतो. मग तो स्कूलमध्ये नाही गेला तरीही शिकू शकतो. त्यामुळे मी खूप ह्या भावनेने गेलेले की जे काय मिळेल ते घ्यायचं आणि यायचं. तिथून सगळं घेऊन आल्यानंतर काय काय कसं कसं वापरून ते कॅरेक्टर कसं बनवता येईल आणि मग ह्याच्यात कसं वेगळं करता येईल. मग ते लहानपणी ना कॉलेजमध्ये सांगायचे की काहीतरी लकअप काढ, तर एक व्यक्ती नुसतं असं करते अशी लकअप काढायची, तर त्याची गंमत वाटायची. पण मग शिकल्यानंतर त्याचं अजून असं त्याच्या आत जाऊन की का ती व्यक्ती असं करते, तर कदाचित तिला इथे काहीतरी लहानपणी भाजलं होतं, त्यामुळे तिला सवय आहे ते केसांनी लपवायची, त्यामुळे ती सारखे ते केस असे हे करते. तर त्याचं बॅकग्राऊंड जेव्हा आलं ना ते शिक्षणामुळे आलं असं मला वाटतं. ते कोणाला वेगवेगळ्या ठिकाणून येऊ शकतं, वाचनातून येऊ शकतं, सिनेमांमधून येऊ शकतं. पण मला शिकून परत आल्यानंतर तो खूप मोठा फायदा झाला की मला असं वाटलं की जिथे मला कोणी कास्ट करणार आहे आय एम गोइंग टू ॲड व्हॅल्यू. हा कॉन्फिडन्स आला मला. आणि आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अन ॲक्टर टू गेन दॅट कॉन्फिडन्स आणि ॲक्च्युली स्वतःवर काम पण करत राहणं. आणि त्यानंतर अशी ऑपॉर्च्युनिटी, गेल्या वर्षी माझा पहिला सिनेमाच पहिला आणि यावर्षी हे, तर खूप भारीच वाटतंय मला. हे नंतरचं सगळं फिलिंग असंच असतं माझ्यासाठी खरंच. आणि तो गोडवा असाच टिकावा यार. ह्या सगळ्यात एक महत्वाचं वाटतं अमित, मी तुला एक गोष्ट फक्त सांगते. सिनेमामध्ये माझं ही माझ्यासाठी एक लिटमस पेपर टेस्ट होती. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल टू ईशा, कारण माझं पात्र जे आहे ते हिंदी शायरीचा मराठी अनुवाद करते आणि तो तिच्या IQ लेवलवर ती करते. तर मी सातत्याने ईशाला म्हणायचे, कारण की मला ते अंग नाही, ईशा प्लीज मी जे करते ते बरोबर करते का. जेव्हा ते फनी आहे ना बाई, म्हणजे इतकीच आणि आता लग्नानंतर तर तिच्याकडे शब्दकळा वेगळ्या अर्थाने फिरते. अभिषेक फनी आहे ना वगैरे, अशी ही लिटमस पेपर टेस्ट होती. आणि गिरिजाला एक अत्यंत मी याने मागणी केली होती गिरिजाकडे की गिरिजा मी काही बोलले तरी तू हस, तुला हसायला नाही आलं तरी पात्र म्हणून तू हस, कारण माझ्या विनोदावर जर लाफ्टर नाही आला तर किमान तुझ्या हसण्यावर तरी लाफ्टर असं म्हणून. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू बोथ ऑफ देम की थँक्यू सो मच. सो कारण की असं असतंय बघ, आपण आपलं स्वतः परफॉर्म करत असतो ना, आपण बाहेरून कधी नाही आणि त्रयस्थपणे आपण ते बघू नाही शकत नसतो आणि बघायला पण ती ऑब्जेक्टिव्हिटी हरवली तर हरवत जातेच इनफॅक्ट करत जाते. आणि दुसरी गोष्ट ते बघायचं पण नसतं, आपल्याला फक्त पाण्यात भिजायचं असतं. किती ओले होतोय, चला आपण एवढंच ओलं होऊयात वगैरे, असं आर्टिक्युलेटेड परफॉर्मन्स आय डोंट बिलीव्ह इन दॅट. सो मला असं वाटतं की ते पूर्ण मी भिजलेली आहे. तर ह्या दोघी जणी आहेत. मराठी साहित्यातली एक कॉन्सेप्ट आहे ना, लच्छीचा मोर, जी पुशी रेगेंच्या कवितेतलं, त्या सगळ्यामध्ये
म्हणजे त्या सगळ्यात तुला जर मोराला बघून ना ती लहान मुलगी हे करते म्हणजे खुश होते आनंद, तर तिची आजी म्हणते तसं नाहीये, तुला तो मोर होता आला पाहिजे तर त्या नाचण्याचा आनंद घेता येईल. वेल सेड. या तर ती जी गंमत आहे ती मला असं वाटतं की तुम्हाला ॲज अन ऍक्टर म्हणून ती स्वतः ते अनुभवणं आणि परकाय प्रवेश वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच. उत्तम को ऍक्टर्स असतील ना आपल्याला, तर आपल्याला काहीच बघायची गरज नाही, कारण की ते खूप सेफ, ते खरे चेहरे आहेत जे आपल्याला खऱ्या एक्सप्रेशनने सांगतील की इज दिस वर्किंग और इज दिस वर्किंग नॉट. या सगळ्यातला मला प्रोमो मधले ना 2 शब्द फार महत्वाचे वाटले जे आत्ताच्या घडीला तशा अर्थानं स्कॅरसिटी आहे किंवा त्याची वानवा आहे असं म्हणता येईल. प्रेम आणि कारुण्य, जे टेक्निकली बघायला गेलं तर परिचारिका, सेवाव्रती किंवा नर्सिंग ह्या सगळ्या ह्यांना तितकंच महत्वाचं आहे. आजच्या घडीला आयुष्यातून ह्या गोष्टी हरवत आहेत किंवा खूप बेगडी होते जगणं असं वाटतं या सगळ्या ह्याच्यावर. अगदीच मला असं वाटतं. आत्ता आपण सोशल मीडियाबद्दल बोलत होतो. आत्ता ह्या क्षणी मला भेटणारी लोक या व्यतिरिक्त माझा लोकांशी संपर्क हा सोशल मीडियावर पण येतो. ज्या प्रकारची संभाषणं सुरू असतात, ज्या प्रकारचं बोलणं सुरू असतं, जरा काळजी वाटते. त्याचबरोबर एक पूर्ण समूह हा आहे जो एकमेकांना अधिक समजून घेऊ, वर्कप्लेसेसना लेसर टॉक्सिक बनवू ह्यासाठी पण झटतोय आणि काम करतोय, आणि तेही सुरूच आहे. पण एक गर्दी वाढायला लागली ना की त्यातून थोडंसं वेगळं दिसण्यासाठीचा जो एक आटापिटा सुरू होतो ना, त्यात कुठेतरी कारुण्य आणि प्रेम हरवतोय. कारण तुम्ही जर काहीतरी थोडंसं वाकडं बोललात ना तर तुमच्याकडे लगेच लक्ष जाणार हे सगळ्यांना माहिती असतं. तर चांगल्या गोष्टी बोलण्यापेक्षा आपण जरासं काहीतरी थोडंसं तिरकं काहीतरी बोललं तर पटकन त्याच्यावर रिॲक्शन येईल हे माहिती असल्यामुळे ना त्याकडे कल जास्त नाही, आणि इन्स्टिगेट करणं आणि लक्षवेधी असणं. एक्झॅक्टली. तर त्याचा जो एक खेळ सुरू झाला आहे, आणि मला चिंता याची वाटते की या खेळाला काही नियम नाही आहेत, याला खेळाची कुठली पद्धत नाही आहे. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी ते योग्य अयोग्य ठरवणारं कोणीच नाही आहे. तर ह्या म्हणजे समाज माध्यमांवर विशेष करून हे सगळं खूप, हे कुठल्या थराला जाईल आणि एखाद्याला तुम्ही आयुष्यातून उठवाल, हे होऊ शकतं आणि हे आपल्यासमोर होतंय. तर ह्याची मला काळजी वाटते. म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या फिल्म्स किंवा अशा प्रकारचं काम, अशा कुठल्याही प्रकारची कलाकृती, मग ती साहित्यात असो, सिनेमात असो, मालिकांमध्ये असो, जिथे तुम्ही मानवता राखणाऱ्या लोकांना हिरो करताय ना, त्या काही वेगळं करत नाही आहेत. त्या त्यांचं रोजचं काम करतायत आणि त्या दोन गोड शब्द बोलतायत. त्यांच्यावर ही परिस्थिती आता आली आहे, इतकी विचित्र आणि बिकट, आपल्या सगळ्यांच्या आकलनाच्या बाहेर होतं 26/11 जे झालं ते. हे जेव्हा कोणाच्या तरी समोर उभं राहतं, जसं प्रोबोमध्ये पण एक डायलॉग आहे कंगनाजींचा, ती असं म्हणते की आशा शेलार म्हणतात की प्रोसिजर आणि प्रोटोकॉल फॉलो करतात. ते म्हणते टेररिस्ट अटॅकमध्ये काय प्रोसिजर प्रोटोकॉल असतात, आम्हाला शिकवलंय ते सगळं आम्ही करू, पण त्या व्यतिरिक्त अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काय करणार आहोत. आणि तुम्ही आत्तापर्यंत कधीही बघितलं असेल, फ्लड्स असो, कुठल्याही प्रकारचे नॅचरल डिझास्टर असो, पहिले तिथे पोचणारे हे लोकल्स असतात तिकडचे, ज्यांची ड्युटी नसते ते करणं, पण पाण्याच्या बाटल्या पुरवा, कुठेतरी जेवण करून घेऊन जा, आपल्या घरातल्या गोष्टी, या लोक नेहमी उभी राहतात. कोण आहेत ही लोक? तेच जे आपल्याला आपल्या शेजारी बसले असतील तर कधी कळणार पण नाहीत की ह्या माणसाने काय नक्की आपल्या आयुष्यात केलं. तर त्या ह्युमन स्पिरिटला चॅम्पियन करणारी ही फिल्म असल्यामुळे मला असं वाटतं की ही महत्त्वाची आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे, ही लोक महत्त्वाची आहेत, ते जे करतायत ते महत्त्वाचं आहे. आणि त्यातून जर तुम्हाला असं वाटलं ना की आपण जे काही करतोय ते थँकलेस वाटत असलं तरी ते महत्त्वाचं आहे, तर सार्थक आहे. ह्या सगळ्यातली ती फळफळती जखम आहे, त्याला कायमची मलमपट्टी म्हणून असं काहीच नसणार, कारण तो ओरखडा कायम राहणार आहे. पण मला असं वाटतं की अशा कलाकृती आहेत की ज्या त्या सगळ्या गोष्टीला ग्लोरिफाय करण्यापेक्षा ना त्याच्यासाठी काम करणाऱ्या किंवा त्याच्या विरोधात काम करणाऱ्या आणि तितकंच मानवतेला वेगळ्या अर्थानं पुढे घेऊन जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. स्मिता, ह्या सगळ्यामध्ये सहोदर ज्या वेळेला आपल्या सोबत स्क्रीनवर असतो आणि दिरुजींसारखा ऍक्टर
जो तुझा एक सपोर्ट सिस्टीम आहे या सगळ्यामध्ये, आणि त्याच्याबरोबरच्या सिक्वेन्सला काय म्हणजे काय उंबरठ्याच्या आतलीच गोष्ट बाहेर केली आहेस का काय नेमकं, किंवा धीरूजींना थोडंसं यावेळेला असं जरा तू बक्ष दिया असं वगैरे? एकतर धीरूजींना मराठीत बोलायला लावलंय. सातत्याने ते म्हणतात ये सही है ना, ये सही है ना स्मिता. पण तू त्यांच्याशी म्हणजे तुझं हिंदी उत्तम झालंय हे नक्कीच आहे, पण त्यांना मराठी शिकवलंयस तू या सगळ्या मी प्रोसेस? सेल्फिश आहे. आय एम सेल्फिश. कारण की मी त्यांना खूप प्रयत्न केला मराठी शिकवण्याचा, पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी प्रयत्न केला मला हिंदी शिकवण्याचा. त्यामुळे माझं हिंदी व्यवस्थित झालं. म्हणजे मी आता एक आमच्या मड आयलंड नावाचं एक स्वतंत्र नागालँड, आणि तिकडे एक पार्टी होती, मानसी नावाची मैत्रीण आहे आमची फेअरवेलची, आणि तिकडे विक्रांत मेसी आला होता. सगळ्या याला त्याची बायको आणि विक्रांत मेसी वगैरे सगळे आले होते. आणि तो म्हणाले की स्मिता आप हो कौन, कहाँ से हो आप? तर मी म्हटलं की मैं महाराष्ट्र से हूँ, आप मुझे बिहारी लग रहे हो, आपकी हिंदी इतनी अच्छी है. मैंने कहा ये कॉम्प्लीमेंट मेरे पति को जानी चाहिए, ये मुझे नहीं जानी चाहिए, ये मेरे पति का कॉन्ट्रीब्युशन आहे. पण मला एक धीरूजींसारखा जो पार्टनर आहे, की एका सेम फील्डमधले जेव्हा लोक, आणि तेही ॲक्टिंग फील्डमध्ये, म्हणजे ही इज फ्रॉम डिरेक्शन, म्हणजे तो विशाल आणि श्रीराम राघवन यांना असोसिएट होता खूप वर्ष. त्यांनी खूप चांगल्या महत्त्वाच्या फिल्म्स त्या माणसाने सगळं केलं. बदलापूरच्या स्टोरी बोर्डिंगपासून अशा सगळ्या फार महत्त्वाच्या फिल्म्स त्या माणसाने केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आतला एक ॲक्टरपेक्षा पण एक आणखी एक वरचा एक डिरेक्टर असतो ना, तो सातत्याने मला एक ऑनटोज ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर घरात मी त्यांना ऑनटोज ठेवते, पण माझ्या कामामध्ये धीरूजी ऐकणार आहेत आणि धीरूजी नंतर फीडबॅक. बराबर बोल रही है, सही त्यांची काय भिषाद की मी बोलतीये त्याला. नको म्हणणं बाई, इतना कॉन्फिडन्स तर आहे असं म्हणून. पण कामामध्ये मला त्या व्यक्तीने खूप ऑनटोज ठेवलेलं आहे. माझ्या घरामध्ये एक क्रिटिक आहे की जो मला सातत्याने सांगेल की ही एक 5 मिनिटाची जी सिच्युएशन आहे ही अवॉइडेबल असू शकली असती, जरा विचार कर. आणि तो ज्या कामाला मला दुनियाभराने ॲप्रिशिएट केलेलं आहे, अवॉर्ड मिळालेलं आहे, त्या कामामध्ये पण की स्मिता देख लो ये यहाँ पे स्कोप आहे, आणि हा आहे स्पीड, गती, ठहराव, अशा सगळ्या गोष्टींवर एक त्रयस्थ एक पर्स्पेक्टिव्ह आपल्याला लागतो ना कायममध्ये. तो माझ्या घरात आहे. तो ईच अँड एव्हरी फ्रेम दाखवून तो मला ऑनटोज ठेवतो. आणि मला असं वाटतं की तीच आमच्या रिलेशनशिपची खूप छान ब्युटी आहे. कारण की आम्ही भेटलोच कामावर आहोत. माझ्या अमेरिका फिल्ममध्येच आम्ही भेटलेलो आहोत, आणि ती जोडगोळी तेव्हापासून चालू आहे. पण आम्ही एकत्र कधीच असं काम केलं नव्हतं. हवा बदले हसू वेब सिरीज जी आहे सोनी लिव्हची, ती आम्ही केली होती, पण त्याच्यात पण आम्ही असे एकत्र नव्हतो. पण याच्यामध्ये एक ते पण मनोजजींनी की सुनो ना वो आपके हस्बैंड धीरूजी उनको भी बुला लो ना वगैरे, तर ते एका पॅकेजमध्ये झालेलं ते. आणि तुला माहिती किती हुशार आहेत ते, की ते म्हणाले की स्मिता जी अरे आपको सिर्फ उनके साथ जो आप घर पे करते हो आप सिर्फ पण त्यांनाही माहितीये मनोजजींना की नेमकं घरी काय सो ब्रिलियंट. मनोज सिर्फ उनके साथ खडा रहना है. सगळ्यांना अलाइंड करून टाकलं होतं. नाही आम्ही तर विचारच करत नव्हतो, पण तुम्ही हो म्हणताय वगैरे वगैरे असं सगळं त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर ते फिल्ममध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यामुळे ते काही देखो मेरी बीवी ने हा बोल दिया है क्या वहाँ पे आपको, कारण की मी तिथेच होते आणि तिकडनं हा बोललो, म्हणजे घरीही जाऊ दिलं नाही त्यांनी मला. हा तो अगर उसने हा बोला है तो मेरी क्या जुर्रत में ना बोलू. निश्चित. ह्या सगळ्यात अभिषेकचं काय नेमकं म्हणणं होतं तुला गुलकंदमध्ये पाहिल्यानंतर, आणि आता हिंदीतलं तशा अर्थानं पदार्पण, त्या सगळ्या गोष्टी? ही म्हणाली तसं नाही, ही म्हणाली तसं तो ही इज नोन फॉर हिज सार्कॅझम आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस. त्यामुळे हो त्यामुळे तो खूप असं क्रिटिकली तो मला सगळं नीट सांगतो त्याला. आणि त्याला काम माझं प्रचंड आवडतं. ही पण छान गोष्ट आहे की ते होता आता नाही, आता झालं, आता काही नाही. पण
तो म्हणजे ही आत्ता सांगत होती तर मला खूप रिलेट होत होतं की इतका तो माझ्याबरोबर एक्साइटेड असतो सगळं करायला. म्हणजे ह्या फिल्मच्या ऑडिशनचा मेसेज आला, कॉल आला तेव्हा आम्ही दोघं नेमके घरी होतो आणि आम्ही दोघांनी मिळून एकदम थांब थांब, मग हे कपडे नाही आहेत, मग नर्ससारखे काय वाटतील, मग एक त्याचाच कुर्ता काढून आणि असं असं खूप किंवा सीन डिझाईन करणं, त्याला पण ती नजर असल्यामुळे ॲक्टिंग करायला मज्जा येते. त्यामुळे ऑडिशन पण एक अशी मज्जेशीरच गोष्ट असते घरामध्ये आमच्या. त्याच्यामुळे एकदम दोघं मिळून आम्ही सगळं ती ऑडिशन केली होती. लगेच 2 मिनटात त्यांचा कॉल आला की लॉक झाली आहेस आणि सगळं डन झालं आणि ही फिल्म झाली. त्यामुळे त्याचा खूपच जास्त माझ्या घरात सगळ्यांचाच खूप सपोर्ट आहे. पण कोणीच असं नाही आहे की माझं जो काम खूप आवडतं. माझी आई कायम माझे बाकीची कामं बघून किंवा रेग्युलर स्किट्स बघून सुद्धा तुझं हे स्किट पाहिलं त्याच्यात तो चांगला होता असंच कायम सांगते ती. त्याच्यामुळे आपल्या आयाच असतात ग. आणि अभिषेकच्या रूपाने एक आईच घरात आली आहे. अजूनही बऱ्याचदा माझं काम जमलं ग असं म्हणतात. तुला मी माझ्या आईचं सांगितलं ना, माझी आई रस्त्याने जाताना एवढं सगळं काम केलंय आपण, सगळं झालंय वगैरे. आधी जरा 1 महिन्यापूर्वी कौतुक झालंय आणि साताऱ्याच्या रोडनं जाताना कुठली तरी एक जुजबी लोकल ज्वेलरीची ऍड वगैरे, इथे कधी येणारच काय माहिती. आयाच आपल्या. पण सुरुतचं एक स्पेशल एक्सरेटिक कमेंट्स असतील ना म्हणजे तुझ्या कामावर, की काय गिव्ह अँड टेक काय पद्धतीचं असतं? नाही, सुरुत सुद्धा माझा मोठा सपोर्टर आणि क्रिटिक दोन्ही आहे. तर स्मिता म्हणाली तसं तो लिहितो, तो प्रोड्यूस करतो, त्यांनी डिरेक्शन पण केलं. त्यामुळे त्याचा एक सेन्स असलेला माणूस तो आहे. तर तो मला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. कौतुकही तेवढंच भरभरून करतो. काही नाही आवडलं तर अजिबात पहिल्याच प्रयोगाला आलाय किंवा पहिल्याच दिवशी आज सगळीकडे चहूबाजूला आनंद आहे तर जरा आज वाचवून ठेवा वगैरे असलं काही नाही. तो त्याच दिवशी मला बघितल्याच तो सांगून टाकतो त्याचं काय मत आहे आपल्याला. खरंय आणि तो त्यांनी ते तसं नाही केलं ना तर प्रॉब्लेम आहे असंही मला वाटतं. जेन्युइन नाही, मला खरंच खूप महत्वाचं वाटते, कारण तुम्ही सगळी तिथे आहात ना, ह्यातच इतकी गंमत आहे आणि इतकं तुमच्या असण्यामुळे, तुमच्या अस्सलपणामुळे, कारण कृत्रिम आणि वेगळी दुनिया आहे अशात तुमचा अस्सल अभिनय प्रेक्षकांना निश्चित थिएटरपर्यंत खेचून येईल. आणि त्या सगळ्यातली एक काय म्हणतो की एक मॉइस्ट आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये. ओव्हरऑल पाहिलं तर ती आर्द्रता आता कुठेतरी हरवली आहे, ते प्रेम आणि कारुण्याची. ती तुमच्या रूपाने पुन्हा एकदा झिरपत जावी यासाठी शुभेच्छा. आणि अभिषेकच्या ज्या ओळी आहेत त्याचा आशय मला फार महत्वाचा वाटला, इतकं उंच जावं की जग ठिपका म्हणून दिसावं. तर मला असं वाटतं की तुमचं करिअर आणि त्याचा आलेख आणि आभाळाला हात पोचून पाय जमिनीवर ठेवण्याची ताकद तुमच्यात कायम राहू यासाठी विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि बोलल्याबद्दल शुभेच्छा. लव्ह यू, थँक्यू सो मच. तू कायम कमाल इंटरव्ह्यू करतोस, दरवेळेस तू आम्हाला अप्रिशिएट करतोस. पण मी तुला या संधीचा फायदा घेऊन सांगेन की आम्ही ज्या पद्धतीने तू प्रश्न विचारतोस आणि ज्या पद्धतीने शब्दावलीचा वापर करतोस त्या मागे म्हणाले तसं ती फेज माझ्या डोक्याचा भुईमुग होऊन जातो कधी. एक मिनिट त्याला प्रोसेस करून त्याचा अर्थ आणि नंतर मग उत्तर. तर इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स ऑलवेज. थँक्यू सो मच. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.